श्रीमान योगी भाग 38. आपण ऐकता शिवभारत. जुन्नर अहमदनगर मारून राज पुण्याला आलं. पुण्याला येताच राजांना तातडीने पुरंदरात जावं लागलं. पुरंदरावर आनंद पसरला होता. गडावरती तोफांचे आवाज होते. सईबाई साहेबा प्रसूत होऊन राजांना पुत्ररत्न झालं होतं. पहिला मुलगा थोरला गादीचा वारस मात्र जन्माला आला होता. बारशाची निमंत्रण पाठवले गेली आणि बारशाच्या दिवशी मुलाचं नाव काय ठेवायचं या विचारण्यासाठी सारे जिजाऊ साहेबांच्याकडे गेले. क्षणभर जिजाऊ साहेबांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या म्हणाला, जेव्हा ते तिकडे घडलं तेव्हाच हारायला. शिवबा, तुमच्या दादा महाराजांचं नाव ठेवा. मुलाचं नाव संभाजी ठेवण्यात आलं. जिजाऊ साहेबांनी संभाजीराजांना उराशी कवटाळलं. गमावलेला संभाजी परत आल्याचा भास झाला. संभाजी चांगल्या पायगुणाचा ठरला. पावसाळा संपायच्या आत कोणा स्वराज्यात सामील झाला आणि शहाजीराजांच्या सुटकेसाठी द्यावा लागलेला गड परत आल्यामुळं राजांच्या मनातलं एक शल्य निघून गेलं. सईबाई साहेबांना अशक्तपणा फार आला होता. संभाजीराजांना दूध पुरत नव्हतं म्हणून जिजाऊ साहेबांनी नसरापूर जवळच्या कापूरवहाळ गावच्या गाडे नावाच्या चांगल्या मराठा घराण्यातील धाराई नावाच्या श्री गडावरती आणून ठेवली होती. धाराई संभाजीराजांची दुधाई बनली. संभाजीराजे पालते होऊ लागले, पुढे सरकू लागले. त्यावेळी राजेही स्वराज्याचा होईल तो विस्तार करण्यात गुंतले होते. अनेक मोहिमा आखल्या जात होत्या. विजयाच्या वार्ता गडावरती येत होत्या. अत्र्यांनी दंडराजपुरी काबीज करून जंजिरेला मोर्चा लावलं होतं. नया मोहिमांचा खर्च चालू होता. त्याचबरोबर रायगड, प्रतापगड हे 2 गड उभारले जात होते. पाठवावा तेवढा पैसा अपुरा पडत होता. एवढं तो प्रचंड काम होतं. गडाचं काम थांबवणे म्हणून राजे फार जागरूक होते. मोरपंत पिंगळे सर्व खबर देण्यासाठी जातीनं पुरंदरावरती आलं होतं. त्यांनी राजांच्या कानावर सर्व हकीकत घातली. राजे निश्वास सोडून म्हणाले, मोरपंत, आम्ही एवढी लुटं आणतो पण तुम्ही आमचा पाता पाता दिमाग उतरवता. महाराज, एवढी प्रचंड कामं उभी केली त्याला खर्च व्हायचाच. आता कोट पुरा झालाय, वाडा सदर सजली, गड पुरा झाला. अहो पंत, तुमच्या कामात अडचण येऊ नये असं फार वाटत होतं. पण काही दिवस काम बंद ठेवावं लागेल असं दिसतं. जशी आज्ञा. मोरपंत किंचित नाराजीने म्हणाले. मोरपंत, कष्टी होऊ नका. आम्ही प्रतापगडाचं काम शेवटास नेऊ आणि तेही तुमच्याच हातावर. राजांनी दिलासा दिला खरा, पण तेवढे बोलताना त्यांच्या मनाला पीळ पडला. ते तसेच उठून बाहेर आले. राजांचा पाय थबकला आणि वाड्याच्या चौकात संन्याशी उभा होता. राजे उद्गारलं, कोण? रामशरण जी. संन्याशी मुजरा करून म्हणाला. राजांनी त्याला खुणावलं. राजांच्या पाठोपाठ संन्याशी चालला लागला. राजा बराच वेळ संन्यासी बरोबर बोलत होता. बाळ जेव्हा खाली सदरेवर आलं तेव्हा त्यांनी मोरपंतांना हाक मारली. राजा आनंदाने म्हणाले, मोरपंत, आम्ही मागं बोललो ते विसरून जा. गडाच्या कामाला लागा. त्यासाठी लागणारी संपत्ती आपोआप गडावरती चालून येईल. आनंदी झालेले मोरपंत नवा उत्साह घेऊन प्रतापगडावरती गेले आणि गडावरून हुकूम सुटले. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे मासाहेबाच्या दर्शनाला गेलं. राजा म्हणाले, मासाहेब, कल्याणहून शाही खजिना बाहेर पडल्याची वार्ता आली. स्वराज्याच्या कामी तो आशीर्वाद ठरावा. शक्य झालं तर तसंच कल्याण भिवंडी मारूनच आम्ही परत येऊ. सईबाईंचा आणि संगूबाळाचा निरोप घेऊन राजा गडाखाली उतरला. दादाजी कृष्ण, सखो कृष्ण लोहकर, राजांचं सरदार आबाजी महादेव यांच्या नेतृत्वानं फौजेसह पुढे गेलं होतं. राजा आपल्या घोडदळासह कल्याणची वाट कापित होता आणि कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद कल्याणमध्ये निश्चिंतपणे बसला होता. विजापूर दरबारचा गोळा केलेला खजिना भरभक्कम सशस्त्र अश्वदलाबरोबर विजापूरच्या वाटेवर रवाना करून सुभेदार निश्चिंत झाला होता. खजिन्यावरती खुद्द त्यांचा मुलगा मुल्ला याहिया आपल्या पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना धीमेपणाने प्रवेश करीत होता. गाड्यांच्या चाकांचा खडखडाट घाटात दूर ऐकू जात होता आणि खजिन्याच्या अग्रभागी उमद्या घोड्यावरती स्वार झालेला तरुण मुल्ला वारंवार मागे वळून आपल्या पथकांवरती नजर टाकीत होता. समोर वळण आलं की हाती तळपते तेगे घेतलेले आसो पथकाची तुकडी पुढे जाऊन रस्ता निर्धोक असल्याची खात्री करून घेत होती आणि मेनेतून जाणारी तरुण सुभेदार सून मेनेचं पडदे किंचित बाजूला करून घाटाचं निसर्ग सौंदर्य पाहत होते. दोन्ही बाजूंच्या घनदाट रानातून शेकडो डोळे आपल्यावरती नजर ठेवित आहेत याची कोणाला कल्पना नव्हती.
घाटाची चढण लागली. अवजड बोजाने लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या. बैलांच्या पाठीवर चापकांचे पट्टे फुटू लागले आणि बैलांना दिलेल्या आवाजाने रान मात्र दणदणून गेलं. पाय रोईत मार सहन करीत ती मुकी जनावरे कष्टानं पावलं उचलीत होते. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. जेव्हा उभा चढ लागला तेव्हा खजिनाचा भारीच गोंधळ झाला. अश्वपथक पाय उतर झालं. गाड्यांच्या चाकांना दोन्ही बाजूने शिपायांचे हात लागले आणि थंडीच्या दिवसातही सारे घामाघूम झाले. लवकर घाट पार होण्याची धडपड प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत होतीच. तो चार बाजूने हर महादेवची गर्जना उसळली. गदारोळ उसळला. जे स्वार होते त्यांनी शस्त्र परजली. थोडी चकमक झाली आणि थोड्याच अवधीत कल्याण खजिना सुरक्षितपणे हाती आला. गाड्यांचं मोहर फिरलं. खजिना परत कल्याणची वाट चालू लागला. कल्याण नगरात 2 प्रहरच्या वेळी निरोध शांतता नांदत होती. बाजार रिकामा होता. मराठा कोडेश्वरांची एक तुकडी अशी निवांत वेळी कल्याण दरवाजापाशी आली. द्वार रक्षकांची एकच धावपळ उडाली. दरवाजा बंद करून घ्यायला उसंती मिळाली नाही. चारू बाजूनी दबा धरलेलं घोडतं कल्याणचा दरवाजा हाती आलेला कळताच उधळलं. कल्याण शहर काही क्षणातच घोड्यांच्या टापांच्या आवाजाने भरून गेलं. सुभेदार मुल्ला अहमद गिरफ्तार केला गेला आणि कल्याणच्या नगरखान्यावर भगवा ध्वज डावलानं मात्र फडकू लागला. कल्याण काबीज झालं. त्याचवेळी भिवंडी काबीज झाली आणि कल्याणच्या वाटेवर असलेली राजांना ही विजयाची वार्ता सांगण्यासाठी अश्वपथक दौडलं. दुसऱ्या दिवशी राजांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. आबाजी महादेवने कल्याण बाहेरच्या माळावर एक सुशोभित शामियाना उभा केला होता. कल्याण सुभेदाराचा तो खास शामियाना राजांची प्रतीक्षा करीत होता. दुसऱ्या दिवशी सूर्यमाथ्यावरती कल्यावर राजे येत असल्याची बातमी घेऊन 2 स्वार कल्याणवर आले. आपली पागोटी सोडून आबाजी महादेव, दादाजी कृष्ण, सको कृष्ण लोहकरे यांच्याशी शामियानाच्या समोर उभं राहिलं आणि साऱ्यांच्या चेहऱ्यावरती विजयाचा अमाप आनंद ओसंडत होता. राजांचं अश्वपथक दिसू लागलं आणि अश्वपथक धीम्या पावलाने येत होतं. राजांचं लक्ष कल्याणावर फटकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे गेलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. घोडी नजीक येताच सर्वांनी राजांना मुजरं केलं. तुतऱ्यांचा आवाज आला आणि कल्याणचा नगारा राजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला. आबाजी महादेवांनी पुढे होऊन राजांच्या घोड्याची ओठाळी धरली. राजा पायउतार झाला आणि आबाजीच्या पाठीवर हात ठेवीत राजा म्हणाला, आबाजी, आता तुम्ही घोडं धरणं योग्य नाही. महाराज का? कल्याण सुभेदाराची सुभेदार असली कामं करतात का? आपली कृपा महाराज. असले 10 सुभेदेव केले तरी आपलं घोडं धरण्याची संधी मिळतं तेव्हा होणारा आनंद मात्र वेगळाच असतो. अहो आबाजी, तुम्ही आणि लोहकरे बंधूंनी केलेला पराक्रम समजला ते ऐकून आम्हाला समाधान वाटलं. फार कामी आले का? फक्त 15. राजा खिन्नपणे हसला. आबाजी, एक सुद्धा जीवाचं आम्हाला फार मोल वाटतं. रक्ताच्या अभिषेकाखरीच रणक्षेत्र प्रसन्न होतच नाही का? चला आबाजी, जगदंबेची इच्छा. राजा सामियानात आलं. थोडी विश्रांती घेऊन राजांनी कल्याणमध्ये प्रवेश केला आणि भयचकित नजरेनं कल्याणचे रहिवासी राजांना पाहत होते. राजांच्या मागे पुढे दोन्ही बाजूंना हत्यारबंद स्वार जात होते. राजा त्या ऐश्वर्य संपन्न शहर निरखित होते. गर्जनाऱ्या सागराच्या पासवर कल्याण शहर खुलून दिसत होतं. उंच प्रसादानी भव्य मशिदीने आकाशात आपलं मनोरथ चढवलं होतं. शहर मोठं सुबक आणि देखणं होतं. शहराचा फेरफटका आटपून राजा शामियानात आलं. शामियाना भव्य होता. उच्चासनावरती सुशोभित बैठक मांडली होती. रंगबेरंगी पडद्याने आडपडद्याने सुभिवंत केलेला शामियाना राजा निरखित होता आणि रुजाम्याच्या गालिच्यांनी जिमीना छेदून केली गेली. धूपदाण्यातून शामियानात सुगंध दरवळत होता. राजा म्हणाला, आबाजी, आमचं स्वागतही शाही दिसतं. अशा शामियानात फार काळ राहिलं. शाही मिजाज चढायला फारच वेळ लागायचा नाही. राजा उच्चासनावरती बसलं. कल्याण खजिना राजांच्या समोर आणला गेला. सुवर्ण, रौप्य आणि अनेक अलंकार, रत्नांचं ढीग यांची राजांच्या देखत मोजदाद झाली. कल्याण मोहिमेत जे जखमी झाले त्यांच्या कुटुंबियांना भरपूर द्रव्य दिलं. ज्यांनी पराक्रम केला त्यांचा बहुमान केला. आबाजी महादेवांना सुभेदारी दिली. दादाजी कृष्ण, सको कृष्ण लोहकरे यांना कल्याणचा आणि भिवंडीचा कारभार सांगितला. सरते शेवटी कल्याणचा कैद झालेला सुभेदार, त्याचा मुलगा त्यांना दरबारी हजर करण्यात आलं. वंशाने अरब असलेल्या त्या पितापुत्रांची धिप्पाड जोडी पाहून राज स्तिमित झालं. गोरपान उंच परत देखणं पुरुष घायाळ संतप्त नजरेनं राजांकडे पाहत होतं.
राजाने त्यांना मोकळं करण्याचा हुकूम केला. बाईजत विजापूरला जाण्याची परवानगी दिली आणि जीवाची आशा सोडून मृत्यूला उभं टाकलेले दोघं त्या आज्ञेनं चकित झालं. आबाजी महादेव पुढे झाला. त्यांनी राजांना मुजरा केला. राजाने विचारलं, आबाजी अरे काय आहे? महाराज आणखी एक कैदी हजर व्हायचा आहे. कोण आहे? कल्याण सुभेदाराची सून. राजा संतप्त झाला. ते म्हणाला, आबाजी आवडा गिळत म्हणे, महाराज गैरसमज होतं. कल्याण खजिना लुटला तेव्हा ही सून आपल्या नवऱ्यावर विजापूरला जात होते. सारे गिरफ्तार केले गेले, त्यात तीही सापडली. आपल्या आज्ञेखरी तिचा निर्णय कोण घेणार? राजांचा संताप निवळला. राजा म्हणाला, आबाजी मनात आणलं असतं तर ते तुम्हीही करू शकला असता. आम्ही त्याबद्दल दोष दिला नसता. पण ही सून वेगळी दिसते. होय महाराज, पृथ्वी तलावर धुंडूनही दिसणार नाही असं तिचं लावण्य. फुलापेक्षा नाजूक. दृष्टी टाकता तिचं सौंदर्य आतरासारखं दरवळत आहे. वा आबाजी, तुम्ही कावेही करू लागला. हे सामर्थ्य जिच्या ठाई आहे ती सुभेदाराची समस्या आमच्या समोर हजर करा. सारा दरबार तटस्थ झाला होता. आबाजी महादेवांनी टाळी वाजवता शामियानाच्या डाव्या बाजूचा चिकाचा पडदा उचलला गेला. 2 दासींच्या सह सुभेदार सुनेने शामियानात प्रवेश केला. मुसलमानी वेश परिधान केलेली ती युवती राजांच्या समोर उभी केली गेली. तिच्या चेहऱ्यावर झिरमिरीत ओढणीचं अंगुठण होतं. मेहंदीच्या लाल रंगाने चित्रित झालेले तिचे नाजूक पंजे कंप पावत होते. सुकुमार गोर पावलांचं अंगठ आणि रुजम्याच्या गालीच्या रुतत होते. राजाने एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटलं. क्षणात ते उघडलं. त्या युवतीवरची नजर ढळून येता राजा उठलं. उच्च सणावरून उतरलं. धीमी पावलं टाकीत राजा त्या युवतीच्या नजीक केलं आणि तांबड्या रुजम्याच्या गालीच्यावरून सामोरं येऊन ठाकलेलं राजांचं पाय नतमस्तक युवतीला दिसत होतं. राजांनी सुभेदाराकडे पाहिलं. दोघांच्या नजरेत तीव्र संताप उमटला होता. राजांनी स्थिर हाताने त्या युवतीचे अवघुठण उचलले आणि ते मागे मस्तकावर टाकले. त्या अप्रतिम लावण्याच्या दर्शनाने साऱ्या दरबाराच्या श्वासाचा अवरोध झाला. राजा शांत नजरांचे ते सौंदर्य दृष्टीस साठीत होते आणि नतमस्तक असलेल्या तिच्या नेत्रातून अश्रू निखळलं. वेथीतून राजा माघारी बैठकीवर आलं आणि राजांच्या कृतीने चकित झालेल्या त्या रूपवतीने नजर वर केली. राजा शांत नजरेने तिच्याकडे पाहत होते. तारुण्याच्या ऐन उमेरीतल्या राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कपाळी शिवगंध रेखाटलं होतं. तेजस्वी डोळे तिच्या नेत्रांना भिडलं आणि ती नजर पाहून युवती थक्क झाली. कोणाही पुरुषाला ज्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नसे त्या नजरेकडे ती सून मात्र पाहत होती. ते शांत रूप पाहून नजर वळण्याचं सामर्थ्य तिच्या ठाई राहिलं नव्हतं. आबाजीकडे नजर वळीत राजा म्हणाला, आबाजी ही मुलगी खरंच सौंदर्याची खाण आहे. तुम्ही तिला हजर केले. आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं महाराज? सांगा आबाजी, मोकळेपणाने सांगा. महाराज, रिवाज विचाराल तर आपण हिला नाट्यशाळेत स्थान दिलं तरी हिचा सन्मानच होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखवेल नाही. कमलकुमारीची आहुती अशीच पडली आहे. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबरानं अशीच जनानखान्यात कोंडली होती. उलट आता अशा युवतींनीच बादशहाचे मीना बाजार भरले गेले. त्या शत्रूंची ही कन्या आहे. त्या शत्रूंची ही दुहिता आहे. क्रोधानं आपण हिला एखाद्या बारगिराची बटीक बनवलं तरी आपल्याला कोणी नावं ठेवणार नाही. लोकरिवाजाला ते सोडूनही होणार नाही. बस आबाजी, पापाचं समर्थन पापानं होत नाही आणि लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा ध्वज भगवा आहे. पवित्रतेचं ते प्रतीक आहे. आणि या मुलीचं लावण्य पाहून आम्ही चकित झालो. काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. सुभेदार सुनेकडे बोट दाखवून राजा म्हणाला, यांना पाहताच वाटलं. राजा थांबलं. त्यांचा गळा दाटून आला. काय वाटलं महाराज? काय वाटलं? आमच्या मासाहेब जर इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. आबाजी, आमच्या मासाहेबाची आठवण करून देणाऱ्या या सुभेदार सुनेला मानाचा आहेर करा. मासाहेबांची रवानगी करताना ज्या इतमामानं वागवलं तसंच या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवताना मानानं वागवा. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान प्रकट झालं होतं. सुभेदार पिता पुत्रांच्या नजरा विस्फारल्या गेल्या आणि राजांची आज्ञा ऐकून भारावलेल्या सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळलं होतं. भक्तिभावाने तिने कुरिसात केला. राजांनी हात जोडलं. ते उठलं. साऱ्यांचं मुजरं झडलं आणि त्यात सुभेदार पिता पुत्रही सामील झालं होतं. कल्याण भिवंडीची व्यवस्था करून राजा परत आलं.
पुरंदर दिसू लागला आणि आपल्या सहकाऱ्यांचं राजा गड चढत होतं. माचीचं महाद्वार दिसू लागलं आणि जवळ जाताच महाद्वारात उभ्या असलेल्या जिजाऊसाहेबांचं दर्शन राजांना झालं. जिजाऊसाहेबांना गडाच्या प्रथम दरवाज्यातून पाहून राजांना आश्चर्य वाटलं. राजा महाद्वारात गेलं आणि सुवासिनींनी राजांच्या पायावरती पाणी ओतलं. डोळ्यांना पाणी लावलं. दही भाताचं मुटकं राजांच्या वरून ओवाळून टाकलं. जिजाऊसाहेबांनी आरती घेऊन समोर आल्या. राजांचं उमदे रूप निरखून त्यांनी राजांना ओवाळलं आणि जिजाऊसाहेबांनी मासाहेबांचं पाय शिवत राजांनी विचारलं, मासाहेब, आपल्याला गडाच्या प्रथम दरवाज्याशी पाहून आम्हाला मात्र आज आश्चर्य वाटलं. राजा, लोकरोजाला सोडून अलौकिक पराक्रम केलात, मग अशा वीराचं स्वागत जरा वेगळ्या तऱ्हेने नको का व्हायला? राजा, आजच्या तुमच्या पराक्रमानं आम्ही धन्य झालो. तुमच्या कर्तुकीनं 7 पिढ्यांचा उतार झाला. आज खरं राजा सोबला. जिजाऊसाहेबांना पुढे बोलवणं त्यांनी राजाने मिठीत घेतलं. सारथी दृश्य भारावून पाहत होते. रात्री राजा महालात आले तेव्हा शंभूराजा झोपलं होतं. सईबाईसाहेबात थकल्या होत्या. राजा म्हणाल, बरं वाटत नाही तर सई विश्रांती घ्यावी. एवढा पराक्रम करून आला. जेव्हा कल्याण सुभेदाराची सुनेची बातमी कळली तेव्हा काय वाटलं ते कसं सांगू. वाटलं पंख लावून जावं आणि असतील तिथं स्वारींना गाठावं. आणि सईबाईसाहेबा लाजल्या. त्या म्हणाल्या, सारी थट्टा वाटते, आम्ही नाही बोलणार. राजा हसलं. ते म्हणाला, छे, ते नाही चालायचं. जे ऐकण्यासाठी कान उतारलं होतं ते तसंच राहून गेलं. चला म्हणत सईबाईसाहेबा लाजलेला पाहून राजा परत हसलं आणि स्वतःला सावरून सईबाईसाहेबांनी विचारलं, एक विचारू, खरं सांगा सई, आम्ही कधी खोटं बोललो का? सुभेदाराची सून सुंदर होती? हो, होती खूप. राजा म्हणाला, मग? पण ती तुमच्यासारखी सुंदर नव्हती. राजा म्हणाला. चला परत थट्टा करू लागला, मी का सुंदर आहे का? राजा उठलं. सईबाईच्या जवळ जाऊन त्यांचा चेहरा आपल्याकडे वळवीत राजा म्हणाला, मी थट्टा नाही केली, आम्ही खरं तेच सांगतो. ते सौंदर्य पाहिलं पण फार कमी भासलं. मोहविण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. सई सौंदर्य मनाच्या स्नेहातून प्रकट होतं आणि जिव्हाळ्यानं ते ज्ञात होतं. त्याच्या रूपाला तोड नसते. राजांचे त्या भावविनावेळच नजर देण्याची ताकद सईबाईंना राहिली नाही. त्यांनी आपलं मस्तक राजांच्या खांद्यावर टेकलं. राजांच्या करपाशात सईबाई केव्हा विसावलं हे त्यांची त्यांनाही कळलं नाही. आणि जगातली पहिली घटना असेल त्यावेळेस, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराची सून मात्र आपल्या मासाहेबांना जो दर्जा त्यांनी दिलता, जिजाऊसाहेबांना तोच दर्जा मात्र त्या सुभेदाराच्या सुनेला दिला. ज्यावेळेस एखाद्या शत्रूच्या तावड्यात एखादी मुलगी सापडते, एखादी स्त्री सापडते, तिचं नेमकं कशा प्रकारे मात्र विटंबना केली जायची त्या काळात, त्यावेळेस ही पहिली घटना होती आपल्या ह्या भारत खंडातली. आणि ही घटना संपूर्ण देशभरात त्यावेळेस पसरली होती. काय वाटलं असेल छत्रपती शिवरायांना? जय भवानी, जय शिवराय.